भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयानं 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे। ही घटना 6 वर्षांपूर्वी घडली होती। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती। 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला। पी जयराज वय वर्ष 51 आणि त्यांचा 31 वर्षीय मुलगा जय बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती। जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहेत। परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडं ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती। हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला। पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्गुणपणे छळ केला। नातेवाईकांनी आरोप केलाय की त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले। एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरली। पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते। नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसातच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने तपास हाती घेतला। सीबीआयने एका इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती। आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले, त्यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आले। तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला। 6 वर्षांनंतर 2026 मध्ये मदुराई न्यायालयानं खटल्याची सुनावणी पूर्ण केली। मार्च 2026 मध्ये सर्व 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।